माधवनगर बुधगाव परिसरात मोकाट डुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत झालं असून या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे। प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास रास्ता रोको व आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। निवेदनात म्हटलं आहे की परिसरात सुमारे 1000 मोकाट डुकरांचा वावर असून ऊस, ज्वारी, मका, गहू तसेच जनावरांच्या चाऱ्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढत असून शेतात जाणं ही धोकादायक बनलं। डुकरांच्या झुंडीमुळे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। लहान मुलं, महिला व ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला किंवा चावा घेण्याची भीती व्यक्त करण्यात आली। गावात डुकरांमुळे अस्वच्छता वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला। काही नागरिकांनी संसर्गजन्य आजारांची लागण झाल्याचंही ग्रामस्थांनी नमूद केलं। गेल्या वर्षभरात डुकरांच्या बंदोबस्तासाठी माधवनगर ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामविकास अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली। पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालून मोकाट डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला। यावेळी भाजपचे माधवनगर शहराध्यक्ष मंजित पाटील, काँग्रेसचे दिनकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरविंद कोरडे, गणेश पाटील, दत्ता पाटील, प्रमोद पाटील, योगेश पाटील, मनोज पाटील, अतुल पाटील, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते। माधवनगरमधील अतिशय संवेदनशील बनलेला एक प्रश्न म्हणजे गावातील डुकरांचा प्रश्न। गावामध्ये कमीत कमी 1000च्या पुढे डुकरे झाले असून या डुकरामुळे गावातील सर्व बुधगाव माधवनगरमधील सर्व शेतकऱ्यांचे अतिशय प्रचंड प्रमाणात नुकसान चालू झाले आहे। तसेच या डुकरामुळे गावामध्ये रोगराई पसरण्यास सुरुवात झाली असून 10 ते 12 लोक प्रभावित झालेले आहेत। या डुकरामुळे अतिशय घाणेरडा प्रकार गावात चालू असून या डुकरांचं काय केलं पाहिजे हा सर्वसामान्य माणसापुढे पडलेला प्रश्न आज आम्ही इथं स्वतः कलेक्टर साहेब, सांगली जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देऊन हा प्रश्न त्यांच्या हातात सोपवला आहे। ते योग्य ती दक्षता घेतील, योग्य ती काळजी घेतील व गावातील डुकरांचा संपूर्णपणे नायनाट करतील हे आम्ही आशा करून हे सर्व प्रकरण केलं आहे। त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। याच्या पुढे जर डुकरे जर गावात दिसली तर त्यानंतर मात्र आम्ही कुठेही न थांबता अमरण उपोषणास तयार आहोत आणि गावकऱ्यांनी अमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, सांगली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.